आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी TV7 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। शिरबावी पाणी पुरवठा योजना कायमस्वरूपी मजिप्राला चालवण्यासाठी देण्याचा निर्णय होणार। पाणी पुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत आज बैठक। सांगोला तालुक्यासाठी वरदायिनी असलेली शिरबावी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कायमस्वरूपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चालवावी यासाठी उद्या महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे। राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत बुधवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी मंत्रालयात उच्चस्तरीय अतितात्काळ बैठक आयोजित करण्यात आली आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण शिरबावीसह 82 शिरबावी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना सन 2030 सालापर्यंतची सांगोला तालुक्यातील लोकसंख्या गृहीत धरून दररोज 22 MLD पाणी पुरवठा करण्याची क्षमता असलेले 534 किलोमीटरची 99 कोटी 2 लाख रुपये सुधारित खर्च योजना पूर्णत्वास आली आहे। शिरबावी योजना कार्यान्वित करताना ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पुढील 15 वर्ष चालवावी असा ठराव 25 मे 2005 रोजी झाला होता। 20 मार्च 2020 रोजी 15 वर्षाची मुदत संपल्यानंतर शिरबावी योजना हस्तांतरित करून घ्यावी असं पत्र मजिप्राने जिल्हा परिषदेला पाठवले होते। त्यानंतर आमदार शहाजीबापू पाटील यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार करून या योजनेला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली। तसेच या योजनेच्या नूतनीकरणासाठी 300 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला असून सदर योजनेचे काम अंतिम टप्प्यावर आहे। सांगोला तालुक्यासाठी वरदायिनी असलेले शिरबावी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे कायमस्वरूपी चालवण्यासाठी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत आज बुधवार 4 सप्टेंबर रोजी मंत्रालयात उच्चस्तरीय अतितात्काळ बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीला पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव, जल जीवन मिशनचे मशीन संचालक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित राहणार आहेत। शुभम आयवाळे, TV7 न्यूज, सांगोला।